हरियाणामध्ये भाजप तिसऱ्यांदा सत्तेत येणार हे जवळपास आता निश्चित झालेलं आहे। तर हरियाणामध्ये भाजप 50 जागांवर आघाडीवर आहे। काँग्रेस 35 जागांवर तर इतर पक्ष 5 ठिकाणी आघाडीवर दिसतायत। हरियाणामध्ये आजपर्यंत विधानसभेच्या 2 टर्म नंतर कोणत्याही पक्षाचे सरकार तिसऱ्यांदा निवडून आलेले नाही। मात्र भाजपनं हा करिश्मा आता करून दाखवला असल्याचं आपल्याला बघायला मिळतंय। हरियाणामध्ये मोठा उलटफेर खरं तर पाहायला मिळालेला आहे। आधी जी भाजपा पिछाडीवर होती तीच आता आघाडीवर असल्याचं आपल्याला बघायला मिळतंय। त्यामुळे आता भाजप हरियाणामध्ये सत्ता स्थापनेकडे वाटचाल करतेय। भाजप तिसऱ्यांदा सत्तेत येणार हरियाणामध्ये। तर आपण दृश्य पाहतोय भाजपकडून, भाजपच्या सर्व कार्यकर्त्यांकडून जल्लोषाचं आनंदाचं वातावरण या ठिकाणी हरियाणात बघायला मिळतंय। एकमेकांना पेढे भरवत जल्लोष केला जातोय। तर सध्या जर आपण बघितलं तर विनेश फोगाट जुलानामधून विजयी झाली आहे। भाजप आता तिसऱ्यांदा हरियाणामध्ये सत्तेत येणार आहे। मोठी बातमी, हरियाणामध्ये भाजप 50 जागांवर आघाडीवर सध्या बघायला मिळते। हा अतिशय मोठा उलटफेर खरं तर म्हणावं लागेल, कारण काही वेळापूर्वीपर्यंत साधारणतः 2 तासांपूर्वीपर्यंत भाजप पिछाडीवर होती। मात्र आता या ठिकाणी जर आपण बघितलं तर भाजप 50 जागांवर आघाडीवर दिसतेय, तर काँग्रेस मात्र 35 जागांवर आघाडीवर आहे। त्यामुळे हरियाणामध्ये आता भाजपनेच सत्ता राखली असल्याचं म्हटलं जातंय। यामुळे हरियाणामध्ये सलग तिसऱ्यांदा भाजप सत्तेत येणार हा अतिशय मोठा कारनामाच खरं तर म्हणावा लागणार आहे, कारण इतर पक्ष 5 ठिकाणी आघाडीवर बघायला मिळत आहे। मात्र अचानक भाजपा जी आहे ती आघाडीवर असल्याचं बघायला मिळतंय आणि सलग तिसऱ्यांदा भाजपनंच या ठिकाणी सत्ता राखली असल्याचं बघायला मिळतंय। सत्ता स्थापनेकडे वाटचाल भाजपनं हरियाणामध्ये केली आहे। या संदर्भात पृथ्वीराज चव्हाण यांनी नेमकं काय म्हटलं आपण बघूयात।